यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तर महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील सिरोंचामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। प्राणहिता नदीला पूर आला असून गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर 4 गावांमधील 1200 लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आहेत गडचिरोलीमध्ये देखील मुसळधार पावसाचा फटका गडचिरोलीला बसलेला आहे। प्राणहिता नदीला पूर आलेला असून 1200 नागरिकांचं स्थलांतर या ठिकाणाहून करण्यात आलेलं आहे तर जवळपास 4 गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। भंडाऱ्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे भंडाऱ्यात गोसीखुर्द धरणाचे सगळेच 33 दरवाजे उघडण्यात आले। 28 दरवाजे अर्ध्या मीटरनं तर 5 दरवाजे 1 मीटरनं उघडलेत आणि 33 दरवाजांमधून 42,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर यावर आमचे प्रतिनिधी नेहल बुरे आपल्यासोबत आहेत। नेहल, गोसीखुर्द धरणाचे सगळेच दरवाजे उघडलेले आहेत, आसपासच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, काय सविस्तर माहिती? 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे छोटे नदी नाले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पूर सुद्धा आला आहे। त्यामुळे गोसेखुर्द धरणाने खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले आहेत। त्यापैकी 28 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत तर 5 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहेत। त्यामधून 4286 क्युमेक्सने पाण्याचा सध्या आता विसर्ग सुरू आहे। मात्र नदी किनाऱ्यावर नाल्यासह लगत असणारे जे छोटे मोठे गाव आहेत त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। धन्यवाद नेहल या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी आहे मुंबईमधली। तर मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाली असून गेटवे ऑफ इंडिया इथं देखील समुद्र उधाणलेला पाहायला मिळतोय। प्रशासनानं सतर्कतेचा इशारा म्हणून नागरिकांना किनाऱ्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे। तर मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे। गेटवे ऑफ इंडियाची ही दृश्य आहेत। तर आमचे प्रतिनिधी विनोद राठोड गेटवे ऑफ इंडियाहून आपल्यासोबत आहेत। थेट आपण विनोदकडे जाणार आहोत। विनोद, सध्या मुंबईमध्ये कोणकोणत्या भागात अधिक पावसाची नोंद आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे गेटवे ऑफ इंडिया परिसरात? नक्की आपण आता जे आहे ते गेटवे ऑफ इंडिया म्हणजे समुद्राच्या काठावर आहे आणि मुंबईसह उपनगरमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडू शकतो अशी बोललं जात आहे। आपण या वेळेस आपण बघू शकता कशा प्रकारे समुद्राची जी पाण्याची पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे। लाटा मात्र वरती येण्याचा प्रयत्न करत आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या समोर मोठ्या प्रमाणात जे आहे ते लाटा वरती येण्याचा प्रयत्न करत आहे। हव्यांचाही या ठिकाणी वेग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। आणखी 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस मुंबईसह उपनगरमध्ये होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही, परंतु समुद्राची पातळी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे। ही फार चिंतेची बाब आहे आणि यासाठी जे समुद्र किनाऱ्यावर असणारे जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी हाय अलर्टचा इशारा दिला आहे, त्यांना जाण्यास बंदी घातली आहे। समुद्रामध्ये नावही जाण्यास या ठिकाणी बंदी घातली आहे। पर्यटकांसाठी ज्या बोटी होत्या त्याही या ठिकाणी बंद करण्यात आल्या आहेत। तर समुद्राची पातळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। आपण बघू शकता समोर जे आहे समुद्राच्या मध्ये ते रो हाऊस आहे तो आधी व्यवस्थित दिसायचा, परंतु आता ते फार छोट्या प्रमाणात दिसायला लागला आहे। बोटी ज्या आहेत त्या फक्त या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच काही बोटी ठेवण्यात आल्या आहे, परंतु ज्या इतर बोटी आहेत त्या हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे। तर त्यामुळे येत्या 24 तासामध्ये आणखी मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मुंबईसह उपनगरमध्ये हाय अलर्ट करण्यात आला आहे। परंतु समुद्राची पातळी या ठिकाणी वाढत असल्यामुळे ही फार चिंतेची बाब आहे आणि या समुद्राच्या लाटा वरती येण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी मुंबई पोलिसांनी घेतली आहे। तसा प्रयत्न या ठिकाणी वारंवार केला जात आहे। निश्चितच विनोद, धन्यवाद या सविस्तर माहिती।